आता मला पण असं वाटायला लागलेलं आहे की असं एक गावाला एक असा घर बांधावा आणि त्याच्यामध्ये असं पूर्ण एक इंटिरियर बनवावं. काय वाटतं आई? मस्त वाटते. हां, मस्त वाटते. पूर्ण कतारा होईल. आता इथे आम्ही एका हॉटेलमध्ये आलो आहे. तुम्हाला मी एक सिंपल गोष्ट दाखवतो. हॉटेल आहे का भूत बंगला आहे मला समजत नाही. हे बघा, पूर्ण अंधार आहे. अरे एवढी किती लाईट वाचवायची? हा, अरे तुम्ही लिफ्टच्या इथे लाईट इथं ठेवा. आता हे बघा, ही फक्त लिफ्टची लाईट आहे, बाकी सगळं अंधार आहे. आणि लॉबीमध्ये बघा, लॉबीमध्ये नुसता उजेड दिलाय. तर तुम्ही बघू शकता, ही लॉबी आहे. लॉबीमध्ये बघा ना किती उजेड आहे. हां, लॉबीमध्ये आहे उजेडाची कमी. अरे याच्यातले एक बल्ब काढा ना, बल्ब त्या आमच्या त्याच्या फ्लोअरवर लावा आणि त्या बल्बने उजेड तरी येईल आमच्या इथं. एवढी काटकसर करू नका. तर आता आपण आलेलं आहे कतारा कल्चरल विलेज. आता तुम्ही बोलाल विलेज बोललो तर विलेज म्हणजे काय? आपल्या डोक्यात काय संकल्पना येते की गाई, म्हशी, बैलगाडी. पण इथं काय दिसतात तुम्हाला? या लोकांना माहितीच नाही गाव म्हणजे काय आहे, कारण ही लोक कधी गावात फिरलेलीच नाही आहेत. यांचा जन्मच सिटीमध्ये झालेला आहे. हे जन्माला आले एसी खाली, यांना काय समजणार पॅनची हवा? अरे याला गावाचं नाव दिलंय. ही सिटी आहे, सिटी. आता तुम्ही बघता इथे जमिनीवर काय आहे, म्हणजे ही पूर्ण वरचं आहे आणि याच्या खाली जमीन आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, मी मगासपासून विचार करतो हवा काय येते, एवढी हवा काय येते गार. इथून त्यांनी खाली व्हेंटिलेशन सोडलेत. यांच्या देशामध्ये एवढी गरमी आहे तर त्या लोकांनी पूर्ण जमिनीमधून हवा सोडली. म्हणजे एक घेण्यासारखी गोष्ट आहे. हा, ती चुकीची गोष्ट केली, ते गावाचं नाव दिलं. मला ती पटली पण नाही ती गोष्ट. पण तरी पण मी बोलेल की यायला ती व्हेंटिलेशनची टेक्निक मला आवडली. म्हणजे खरंच काहीतरी घेण्यासारख्या गोष्टी त्यांच्याकडून. चांगली गोष्ट आहे. फक्त नाव तुम्हाला बारसा नाही नीट करता आला. तुम्ही बारशाला काम चुकवला सगळा. तिथं घाण करून टाकली अख्खी. ते कतारा विलेज आहे. विलेज म्हणजे पेंडा पाहिजे, गाव पाहिजे, गाई म्हशी बैली पाहिजेत, बैल गाडी पाहिजे. हे चुकीची गोष्ट केली. पण तुम्ही एक नंबर कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. मला लय आवडलं. म्हणजे आल्याला जेवढं प्रसन्न वाटतंय. तुम्ही बघू शकता. आता बघा ना, शेतं कसं काय ग्रीन बिन काय बनवून ठेवलेत बघा ना. काय साला एक नंबर बनवून ठेवलाय बघा ना. सगळे छोट्या पोरांचे बार्बी डॉल्स वगैरे आहेत. सगळे डॉल आहेत. बॅटमॅन. हे सगळे कॅन्डीजचे शॉप आहेत. आता आपण परत आलेले आहे कतारा कल्चरल विलेजमध्ये. ॲक्च्युली विषय कसा झाला माहिती आहे का? जो आपण पहिला बघितला ना, तो होता त्यांचा काहीतरी मॉल बिल होता. मला वाटलं गाव आहे, कारण मला काय माहिती नव्हतं. मी कधी आलो नव्हतो इथं. आता आपल्याच नातेवाईकांची आपल्याला गावं माहिती नसते. यांचा कतारा विलेज आपल्याला कुठं माहिती? इथं नातेवाईक नाही, कोण नाही. इथं मावशीचं काकाचं गाव सगळ्यांचे विसरत आहो. तर मला असं वाटलं की परत येऊन दाखवावं तुम्हाला. तर मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलो आहे. परत सकाळी, रात्री पण थोडा भाग दाखवला मी तुम्हाला, आणि आता सकाळी पण दाखवतो की नक्की कसा विषय. मला माहिती नव्हता ॲक्च्युली विषय कसा आहे माहिती आहे का? या लोकांचा जो गाव आहे कतारा कल्चरल विलेज, तो मी होतो लेफ्ट साईडला. तो जे बोलतात ना, पुढं शहर येतं मागं गाव असते, तर तसाच विषय होता. तर इथं कसं होतं, त्यांनी शहर पुढे ठेवलं आणि गाव मागे. तर आत्ता इथं आलो जो ॲक्च्युअलमध्ये गाव आहे, आणि इकडे असा होता कतारा कल्चरल विलेज. तर तुम्हाला मी ब्रिज दाखवतो. हे बघा, एकदम ओल्ड ब्रिज.
ते तुम्ही बघू शकता. हे काय ड्रेनेज सिस्टीम बनवली जी पहिले यांच्या गावात होती. अशी ड्रेनेज सिस्टीम बनवायची ही लोक. इथं बघू शकता तुम्ही, म्हणजे बघा ना, एवढा भारी ऑथेंटिक त्यांनी प्रिझर्व केलं आहे. सगळं रिस्टोरेशन वगैरेचं केलं काम. असं पूर्ण असं वाटतं की ॲक्च्युअलमध्ये आता गाव आहे, म्हणजे काही शतक आधी आलेलो आहे आपण असं वाटतंय. आणि आता मला पण असं वाटायला लागलेलं आहे की असं एक गावाला एक असा घर बांधावा आणि त्याच्यामध्ये असा पूर्ण एक इंटिरियर बनवावं. काय वाटतं आई? मस्त वाटते. हां मस्त वाटते. पूर्ण कतारा होईल. हां इंटरव्ह्यू गेल्यावर कतारा होईल. हा ना. आग्रिकोळी घरांमध्ये एक असा अरब लोकांचा घर, एक शेठचा घर झाला, शेखचा घर. एवढा भारी, म्हणजे असा बघा ना काही इंटिरियर यांचे कसले सायले इंटिरियर आहेत. आता तुम्ही बघू शकता इथं मागे वेगळे एक असे रेस्टॉरंट बांधलेले आहेत. तर तुम्ही बोलाल बाबा हा कसला गाव आहे. ॲक्च्युली विषय कसा झाला होता माहिती आहे का, या लोकांनी आहे ना पूर्ण सगळं बिल्ड केला, रिस्टोअर केला गाव, आणि त्याच्यामध्ये सगळे रेस्टॉरंट, कॅफे विपे सगळ्यांना देऊन टाकला. आणि आता तीच लोक सगळं सांभाळत आहेत. पण आपल्या इथं जर असं कोणी दिला, आपल्या इथं गावाला चांगला घरबीर बांधला, तर कॅफे रेस्टॉरंटला द्यायला एक ग्रामपंचायतीची परमिशन पाहिजे, शेजारच्याची परमिशन पाहिजे. इथं त्यांनी पाणीच टाकला, खरकटात टाकला. इथं येस ते. आता हा घर आहे. या घराच्या समोर एक झाड आहे मस्तपैकी, बघू शकता. वा वा वा. आता तुम्ही घरी मस्तपैकी टी व्हीमध्ये AC BC लावून बघत असाल व्हिडिओ, पण मी एक गोष्ट नक्की सांगतो की ही गरमी काय आहे ना, तुम्हाला आल्याशिवाय नाही समजणार. पण तुम्हाला मी जस्ट माझ्या हातावरून दाखवतो की किती गरमी आहे. तर एवढी गरमी आहे इथं, आणि एवढ्या गरमीमध्ये म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत. आम्ही एवढ्या गरमीमध्ये आलो आहे, आणि हा पूर्ण कम्प्लिटली ऑफ सीझन आहे. या सीझनमध्ये कोणी येत पण नाही जास्त, आणि म्हणून तुम्हाला टुरिस्ट पण दिसणार नाही. तरी पण आम्ही आलो आणि एवढे दिवस ब्लॉक केला. अक्षरशः आमची हालत डाऊन झाली. आता तुम्ही बोलाल, तुमच्यामधलं कोणतरी बोलेल झक मारायला गेला तिथं. आम्ही सांगितलं होतं तुला जायला, पण ठीक आहे. आम्ही प्रत्येकाचे एक मतभेद असतात, वी रिस्पेक्ट दॅट. माझे काही आमचे मित्र आहेत काही जे इथं जॉब करतात, ते बोलते 12च्या नंतर जर आम्ही निघालो ना ऑन फील्ड काम करायला, तर लिटरली पूर्ण कपडे पाणी होऊन जातात. पूर्ण सगळं भिजतो. क्लायमेट पण असं आहे ना, आता समजा कुठे याच्यामध्ये गेलो, कॅफेमध्ये गेलो, रेस्टॉरंटमध्ये गेलो, तर तिथे थंडी वाजते, कारण तिथे एसीच एवढी कूल करून ठेवले. बाहेर आलो एकदम गरमी. माझं नाकच कन्फ्यूज झालाय. मी आता याला काय करू? मी याला सर्दी आहे का उन्हाळा आहे, मला तेच समजत नाही माझ्या नाकाला. 300 ग्राम 296 ग्राम. हा एरियाच एवढा एक्सपेन्सिव्ह आहे ना. या एरियामध्ये मी ज्या एरियामध्ये जातो तो एक्सपेन्सिव्हच असतो का, मला का समजत नाही. मी लंडनला होतो, तिथं पण खूप एक्सपेन्सिव्ह होता, पण हा जरा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. बघू आता किती हजाराचं बिल होतं आहे. माझ्या डोक्यात असं आहे, इथे खेकड्याचा हे भेटतो, एक खेकडा असतो, त्या खेकड्यामध्ये राईस आणि त्याचा पूर्ण सगळ्या खेकड्याचा मांस टाकतात, आणि ती जी करवंटी असते ना खेकड्याची, त्या खेकड्याच्या करवंटीमध्ये सगळं मांस टाकतात, आणि नंतर मग त्याच्यावरती चीजचं थर टाकतात, आणि तो ओव्हनमध्ये टाकून मग तो पण खायचा. एवढा भारी लागतो तो. मी फक्त बघितला आहे यूट्यूबवर. बघू आता कसं लागतं. ॲक्च्युअल मग टेस्ट करतो. जर वाईट असेल तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगेल, तुम्ही येऊ नका इथं, कारण माझं एक सिम्पल आहे, आपल्या व्ह्युअर्सला चीट होता कामा नाही. त्यांनी मला आता हा QR कोड दिला आहे, जो स्कॅन करायचा आहे, आणि त्याच्यामधून आपल्याला समजेल की काय नक्की यांचा विषय आहे. दिसतोय तर बराच चांगला. सी फूड बिर्याणी 82. हां, 2000 रुपये. 2000 रुपयाला ही बिर्याणी. तरी पण स्वस्त आहे. महाग आहे 2000 रुपयाला. आता 120 कतारियन रियाल म्हणजे बघा ना तुम्ही किती झालंय. तर 120 2000 3000 झाले. तर तुम्हाला मी हे पण दाखवतो. आत्ताच एक जण असं ठेवून गेलाय, म्हणजे याला कॉम्प्लिमेंटरी बोलतात.
आपल्याकडे लज्जत पापड किंवा उडीद डाळाचे पापड असतात, पण यांच्याकडे वेगळे पापड आहेत बघू शकता. यांच्या भिंतीच्या कलर सारखेच आहेत पापड पण. आपल्याकडे कसं चायनीजला बसलं होतं टाइमपास येतात, शेजवान चटणी आणि हे, तसं यांच्या इथं हा टाइमपास येतात आणि या टाइमपासने पोट भरतं. 90 रियालचं एक क्रॅब्स आहे, हे मागवतोय. हे काहीतरी भारी येतं, क्रॅब्स येतं 90 रियाल आहे. 90 रियाल म्हणजे जवळपास 2000 रुपयाला खेकडे खाऊ आपण 2. Yeah, hello. I just want to order this West Bay baked crab. तर खेकडा आपल्याकडे आलेला आहे आणि बघू शकता मस्तपैकी चीज आहे हा सगळा आणि याच्यामध्ये पूर्ण त्यांनी मांस भरला आहे सगळ्या ह्याचा. आणि आता बघूया टेस्ट करून कसा आहे. हे बघा पूर्ण असा त्याचा मसाला आणि राईस आहे. हे बघू शकता तुम्ही पूर्ण भात आहे याच्या आतमध्ये आणि हा वरती खेकड्याचा मांस आहे आणि हा चीज आहे. तर अशा प्रकारे त्यांनी बनवलं आहे. आता भात पण मी टेस्ट करून बघतो. तुम्ही 2000 रुपयाला फक्त एवढाच काय फायदा काय याचा. आता ॲटलिस्ट त्या बॉडीसोबत पाय तरी द्यायचे, अंगठे तरी द्यायचे. आपल्या कुठल्या माणसाने इथं चायनीजचं दुकान जरी खोलला ना, या लोकांना पैशाची व्हॅल्यू समजेल. एवढ्या 2000मध्ये त्याला चायनीजच्या 4-5 लोक जेवतील, एवढा खायला भेटेल. चांगलं आहे नो डाऊट, काहीतरी युनिक आहे, पण ती मला असं वाटतं ओव्हर प्राईज आहे, ओव्हर प्राईज. आमचा या करवंटीने पोट नाही भरला, तर आता आम्ही हा मागवतोय सी फूड. तर खूप प्रयत्न केला की करवंटीने पोट भरेल का, पण नाही भरला शेवटी पोट. मग विचार केला जाऊ दे, मागवू दे, राईस मागवू दे. तर आत्ता आम्ही दुसरं ऑर्डर केली आणि आत्ता वाजलेत जवळपास 7 वाजलेत. बघू शकता 7 वाजलेत आणि इथं संध्याकाळच्या 7ला कुत्रा नाही, इथं कोणच नाही. बघा ना, लवकर जेवतात आणि सगळे गायब होतात. आपल्या इथं 7 वाजता सुरुवात होते रेस्टॉरंटमध्ये यायला, पण इथं कोणच नाही. बघा ना, अख्खं रेस्टॉरंट खाली पडलं आहे. हे बघा, ती गोष्ट वेगळी. तुम्ही प्राईस जर एवढी ठेवाल, किंमत ठेवाल, काय कोण येणार आहे तुमच्या इथं. आता तीच मच्छी कितीला घरी माणसाने विकत आणली फ्रेश, ती घरी बनवेल स्वस्तात, घर पण स्वस्तात बनवेल. आता तर मी पण शिट्टी 500 रुपयाला 5 तरी चिंबर येतो. 500 रुपयाला किती 5 किलो, 5 चिंबर, 5 चिंबोऱ्या येतील 500 रुपयाला. ही चिंबोरी नाही आहे, अरे चिंबोरी नाही, समुद्राचं आहे. समुद्राचं आहे. हां, 100ला 5 येतील. 100ला 5 येतील ना. आणि याने किती घेतले माहिती आहे का, 2 करवंट्यांचे 2000 रुपये घेतले. हां, कसा काय, कसा कोण राहील. गाडीतले. आम्ही सी फूड फ्राईड राईस मागवला होता. आता फ्राईड राईस म्हणजे आपल्या मनात काय येतो, लाल कलरचा भात किंवा असा व्हाईट भात, किंवा त्याच्यावरती एक चटणी बिटणी तरी टाकायला देतात माणूस. पाणी पण देतात हा, पण पाणी इथं दिलं नाही अजूनपर्यंत. पाण्याचं जाऊ दे, पाण्याच्या विषयावर नंतर येऊ आपण. पण आता तुम्हाला एक विषय दाखवतो. आणि फ्राईड राईस दिला आपल्याला. फ्राईड राईस फक्त बघा कसा आहे, बघितला. या फ्राईड राईसला न शेजवान चटणी दिली, ना कुठली चटणी दिली, काय दिली. त्याच्यात मसाला पण टाकायला यांचा हात जड झाला. घे टेस्ट कर, घे कर, बघू कसं आहे. नॉर्मल पांढरा भात आहे शिजवलेला, त्याच्यात मीठ टाकलं आहे आणि तुकडे टाकलेत याचे कोळंबीचे. तुम्हाला वाटत असेल मी प्रत्येक देशामध्ये जाऊन चुका काढतो लोकांच्या, पण मला असं वाटतं चुका काढून माणूस सुधारतो. अरे तुमच्या हॉटेलला कोणी येतो बाई, पाणी द्यायची पद्धत आहे. एक ग्लास भरून देतात माणसाला. ही लोक पैसे घेतल्याशिवाय पाणी नाही देतात. पण सांगतो अशा हॉटेलला बिलकुल येऊ नका. एक पाण्यासारखी सिंपल गोष्ट या रेस्टॉरंटनी नाही देऊ शकला. म्हणजे एवढे आज याचे किती 3 आउटलेट आहेत बघा ना, फक्त 3 ठिकाणं एका रेस्टॉरंटने किती घेतलेले आहेत. पण या लोकांना एक पाण्यासारखी एक सिंपल गोष्ट नाही जमली द्यायला.
पाणी टाकलं 15 कतारियन रिअलला. तर 15 म्हणजे पकडून जाल 360 रुपयेपर्यंत पकडून जा. एक नॉर्मल छोटीशी पाणी पाणी देत नाही आपल्याला, असं पाणी देतात लगेच ना बसल्या बसल्या. पाणी एक सिंपल गोष्ट आहे. पाणी माणसाची H2O पाणी, तो तुमच्या समोर समुद्रात आहे पाणी. हो ना. हां, ॲटलिस्ट मिठाचं पाणी तरी त्या समुद्रातून ग्लास भरून घेऊन या आणि तो तरी द्या तुमच्या कस्टमरला. अरे तुमचा कस्टमर एवढे नाही बोलता 5-6 हजाराचा बिल करतो, हो ना. तुम्ही त्याला तेवढं पण नाही देऊ शकत ना. तुम्ही पाणी पुरवायला पाहिजे. कारण आपल्या भारतामध्ये किती महाग रेस्टॉरंट असो नाही तर किती स्वस्त असो, आपल्या भारतात एक चांगली गोष्ट आहे की आपण पाणी पुरवतो. प्रत्येक देशामध्ये जा, पण आपल्या देशामध्ये पाणी भेटेल कुठल्या पण, भले तो साधा ग्लास असेल, तो साध्या कुठल्या तरी गटारातून बनवून आणतील पाणी, कुठून पण देतील, पण तो पाणी देतात आपल्याला.